नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 1 मध्ये आपण या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या दृष्टिकोनातून बरेचशा संभाव्य प्रश्नविश्लेषणाचा विचार जो काय तो केला होता आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा जी काय ती घडून आणली होती. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्नविश्लेषण परीक्षेला जाता जाता भाग 2 ला या ठिकाणी सुरू करणार आहोत, की ज्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला आगामी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा 2025 सेशनातून असणाऱ्या अनेक संभाव्य प्रश्नविश्लेषणावर प्रकाश टाकायचा आहे, की ज्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न या संयुक्त गट ब, गट क 2025च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या अर्थाने आपली ही जी काही चर्चा आहे ती कंटिन्यू असणार आहे. या भाग 2 मध्ये आपण आज आणखीन पुन्हा एकदा काही नवीन प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घेऊन आणणार आहोत, की ज्यामुळे आपल्याला या पूर्व परीक्षेमध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप असू शकतं याबाबतचा अंदाज जो काय तो येऊ शकेल. तर त्यामुळे या ठिकाणी आज पुन्हा एकदा आपण आणखीन काही प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती विश्लेषणात्मक पातळीवर घडवून आणूया, की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा 2025च्या दृष्टिकोनातून असणारी राज्यव्यवस्था घटकाची तयारी ही अधिक परिपूर्ण रीतीने करता येऊ शकेल. तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या या ठिकाणी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 असणाऱ्या संभाव्य प्रश्नविश्लेषणाला. तर पाहता, आज मी पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न दिलेला आहे, तो या प्रकारचा आहे, की भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. पर्याय 1, त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले असले पाहिजे. पर्याय 2, त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. पर्याय 3, त्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. आणि पर्याय 4, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या महान्यायवादीचा हा प्रश्न जो काय तो मी पुन्हा एकदा इथं सांगतोय. या आधीच्याही भाग 1 मध्ये मी भारताचा महान्यायवादी किंवा राज्याचा महाधिवक्ता याविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न संभाव्य प्रश्नविश्लेषणाच्या बेसिसवर सांगितले होते. पण पुन्हा एकदा मी या ठिकाणी या महान्यायवादी पदाच्या दृष्टिकोनातून सुरुवात का करतोय, कारण की मी वारंवार या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, की महाधिवक्ता महान्यायवादी या टॉपिकवरचे अनेक प्रश्न आयोगाने आज तो पूर्व परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले असल्यामुळे आपण याची चांगली तयारी ठेवणं गरजेचं आहे, कारण की याचा कोणताही प्रकारचा प्रश्न या टॉपिकवरचा किंवा या पदाबाबतचा जर विचारला गेला तर आपला तो सोडवता आला पाहिजे, की जेणेकरून आपला एकही मार्क या टॉपिक विषयीचा जाऊ नये. तर इथं पुन्हा एकदा आणखीन एक प्रश्न मी इथं घेऊन केलेला आहे, की भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. आणि 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी या 4 पर्यायापैकी कोणता निकष चुकीचा आहे, कोणती पात्रता चुकीचा आहे, या अर्थाने इथं विचार करायचा आहे. तर एक लक्षात घ्या, की आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची जी काही तरतूद आहे ती कलम 76 आणि कलम 88 या दोन्ही स्तरावर या ठिकाणी विचारात घेतली गेली आहे. पण या ठिकाणी भारताच्या महान्यायवादी पदाच्या पात्रतेचा विचार जर केला तर या ठिकाणी कलम 76(1) नुसार त्याची पात्रता जी काही ती स्पष्ट केलेली आहे. आणि त्या पात्रतेमध्ये घटनेअंतर्गत कलम 76(1) नुसार जी तरतूद केलेली आहे ती काय केलेली आहे, की तो भारताचा नागरिक असावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल अशा व्यक्तीस या महान्यायवादीपदी विचारात घेतलं जाऊ शकतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जी व्यक्ती पात्र असेल, नियुक्त होण्याची व्यक्ती पात्र असेल अशा व्यक्तीस महान्यायवादी म्हणून नियुक्त करता येऊ शकेल. अशा प्रकारची पात्रता कलम 76(1) मध्ये देऊ केलेली आहे. आता इथं या ठिकाणी आयोगाने जो प्रश्न विचारलेला आहे तो कशा पद्धतीने विचारलेला आहे, की भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी जी पात्रता लागू आहे तीच पात्रता आपल्याकडे महान्यायवादी पदासाठी सुद्धा विचारात घेतलेली आहे. म्हणजे आपण जर घटनेमध्ये पाहिलं तर कलम 124(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबतची पात्रता स्पष्ट केलेली आहे घटनेमध्ये. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता ही कलम 124(3) नुसार स्पष्ट केलेली आहे. आणि मग एकंदरीत त्या पात्रतेचा विचार महान्यायवादी पदासाठी सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण या ठिकाणी विचारले का आपल्याला, की कोणता निकष चुकीचा आहे, या महान्यायवादी पदाच्या नेमणूक करण्याबाबत कोणता निकष किंवा कोणती पात्रता ही चुकीची आहे. तर या ठिकाणी पहिली जी आहे, किंवा त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असले पाहिजे, हे बरोबर आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बाबतची जी काही पात्रता आहे त्यामध्ये ही पात्रता लागू आहे, की संबंधित व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. ही पात्रता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी लागू आहे, जी आपल्याकडे महान्यायवादी पदासाठी सुद्धा लागू आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. तर ही पात्रता सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी पात्रता म्हणून लागू आहे. तर त्या पात्रतेचा सुद्धा विचार आपल्याकडे महान्यायवादी पदासाठी विचार घेता येऊ शकतो. तीही पात्रता महान्यायवादी पदासाठी लागू आहे. त्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. आता एक लक्षात घ्या, की आपल्याकडे
महान्यायवादी पदाच्या कार्यकालाचा जर विचार केला तर महान्यायवादी पदाचा जो काही कार्यकाल आहे तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो किंवा राष्ट्रपतीच्या मर्जीवर विचारात घेतला जातो. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार हा कार्यकाल जो आहे तो या ठिकाणी घटनेमध्ये विचार घेतलेला आहे किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते अधिकार पदावर राहतात. तर त्यामुळे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे असं म्हणणं जे काय ते चुकीचं आहे किंवा हा निकष जो काय तो चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे सांगता येईल की या व्यक्तीची वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे हे जे म्हणणं आहे महान्यायवादी पदाच्या निकषाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर सांगते. राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 4 की राष्ट्रपतीच्या मते ती अग्रगण्य काही तज्ज्ञ असली पाहिजे ती व्यक्ती. तर हे म्हणणं बरोबर आहे, कारण की आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी सुद्धा ही पात्रता लागू आहे की ती व्यक्ती कायदेतज्ञ असली पाहिजे असं म्हणणं राष्ट्रपतीच्या मते योग्य आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी विचार घेतलेलं आहे. तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी जी पात्रता लागू आहे तीच पात्रता महान्यायवादी पदासाठी लागू असल्या कारणामुळे या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये 1, 2, 4 हे पर्याय बरोबर आहेत. मात्र तिसरा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. तिसरा जो निकष आहे तो चुकीचा आहे. का तर या ठिकाणी महान्यायवादी पदासाठी कार्यकालाचा विचार जर केला तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर कार्यरत राहतात. त्या कारणामुळे या ठिकाणी 60 वर्षापेक्षा जास्त नसावे असा जो उल्लेख इथं केलेल्या पर्याय 3 मध्ये चुकीचा आहे. बाकी इतर पर्याय मात्र बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. जर आपण या ठिकाणी मागाशी मी म्हटल्याप्रमाणे की महान्यायवादी पदाची घटनात्मक तरतूद जर पाहिली तर कलम 76(1) नुसार त्याबाबतची पात्रता तो भारताचा नागरिक असावा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल अशा व्यक्तीस या पदावर नियुक्त करता येतं. अशा प्रकारचा उल्लेख घटनेमध्ये पाहायला मिळतो. आणि कार्यकाल आणि वेतनाचा विचार जर केला तर कलम 76(4) नुसार महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर राहतात आणि राष्ट्रपती निश्चित केल्याप्रमाणे वेतन त्यांना देऊ केलं जातं किंवा मिळतं हे म्हणणं बरोबर आहे. तर इथं या ठिकाणी निकषांचा विचार करता जी काही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी कलम 124(3) नुसार पात्रता स्पष्ट केलेली आहे तीच पात्रता आपण विचार घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर कलम 76(1) नुसार जी काही पात्रता महान्यायवादी पदासाठी विचार घेतलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समकक्ष आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समकक्ष जी पात्रता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी लागू आहे तीच पात्रता या ठिकाणी महान्यायवादी पदासाठी तो विचार घेतली जाते. थोडक्यात आपण इथंही पाहू शकता 124(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी पात्रता कोणती आहे की तो नागरिक असावा, भारताचा नागरिक असावा, उच्च न्यायालयात सलग 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे, उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे आणि राष्ट्रपतीच्या मते तो नामवंत कायदेतज्ञ असावा. तर 124(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी जी पात्रता विचार घेतलेली आहे तशाच प्रकारच्या पात्रतेचा विचार सुद्धा आपल्याकडे महान्यायवादी पदासाठी केला जात असल्या कारणामुळे या ठिकाणी निकषांच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी पर्यायामधले 1, 2, 4 हे निकष बरोबर आहेत. फक्त पर्याय 3 जो आहे तो निकषाच्या पातळीवर चुकीचा आहे आपल्याला म्हणतो शिकेल. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या एका प्रश्नाकडे. पुढचा एक प्रश्न मी जो विचारलेला आहे तो पुंछ आयोगाशी केंद्राच्या संबंधाच्या अनुषंगाने. तर एक लक्षात घ्या की या आधी सुद्धा आधीच्या भाग 1 मध्ये मी केंद्राच्या संबंधाविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते किंवा सरकारी आयोगाविषयीचा प्रश्नाचा उल्लेख मी केला होता. आता पुन्हा इथं मी पुंछ आयोगाच्या प्रश्नाविषयीचा उल्लेख करतोय आणि म्हणून मी या ठिकाणी वारंवार पुन्हा सांगू इच्छितोय की केंद्राच्या संबंधाची तयारी करत असताना संबंध जे काही आयोग आहेत मग त्यामध्ये या ठिकाणी सरकारी आयोग असेल, राजमन्नार कमिशन असेल, पुंछी कमिशन असेल, तर या सगळ्याच आयोगांची तयारी करणं अपेक्षित आहे. केवळ आयोगाच्या शिफारशींचीच तयारी करणं आवश्यक आहे अशातला भाग नाही, तर आयोगामध्ये कोणकोणते सदस्य होते यांचाही विचार आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे. तर तिथं पहा की प्रश्न आहे राज्यपाल यांच्या संबंधित पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल यांच्या संबंधित पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. पर्याय 1 त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ते राज्य विधानसभेचे मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. पर्याय 3 ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावासह लोकसभेने राज्य मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि पर्याय 4 राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. तर विचारलंय काय की पुंछ आयोगाची शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची आहे किंवा चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. तर आता पहा की पहिली जी शिफारस या ठिकाणी इथं पर्याय 1 दिलेली आहे की त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. तर हे या ठिकाणी पुंछ आयोगाने आपल्या शिफारशीमध्ये नमूद केलेलं असल्यामुळे पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे.
राहिला प्रश्न दुसरा पर्यायाचा की ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. तर हा दुसरा देखील पर्याय बरोबर आहे, कारण की राज्यपाल हे घटक राज्य स्तरावर असणारे घटनात्मक प्रमुख असतात. तर त्यामुळे ज्या पद्धतीने राष्ट्रपतीच्या पदावरून दूर करण्याची जी काही प्रक्रिया आहे, महाभियोग प्रक्रिया जी आहे ती संसदेच्या स्तरावर चालते, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये. तसं या ठिकाणी राज्यपाल पदाच्या बाबतीत सुद्धा पदावरून दूर करण्याच्या दृष्टीतून अधिकार जे आहे ते विधानसभेला देऊ केले जावेत. विधानसभेने तसा ठराव मंजूर करून महाभियोगाच्या ठरावाने त्याला या पदाला दूर करावं, अशा प्रकारची तरतूद किंवा शिफारस पंच आयोगाने केलेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर 2 सुद्धा बरोबर आहे की ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील, हे म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर राहिला तिसरा पर्याय की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास त्या पदावरून दूर केले जाऊ शकतील. तर हे तिसरा पर्याय मात्र या ठिकाणी चुकीचा आहे, कारण की पंच आयोगाने विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील असं म्हटलेलं आहे, न की राज्यसभेने. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या पंच आयोगाच्या शिफारशीबाबत शिफारस म्हणून चुकीचा आहे की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. ही जी शिफारस पर्याय 3 मध्ये दिलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे पंच आयोगाच्या शिफारशींच्या बेसिसवर. राहिला प्रश्न चौथ्या पर्यायाचा की राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे राज्यपाल जे काय आहेत ते कलम 163च्या अधिकाराखाली असणारे जे काही स्वेच्छाधीन अधिकार आहेत ते मनमानी पद्धतीने वापरतात, मनमानी पद्धतीने वापरण्याचा प्रयत्नही करतात, किंवा केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार तशा प्रकारचा निर्णय घेतात. तर त्यामुळे याच्यावरही कुठेतरी नियंत्रण राहावं या हेतूने ही शिफारस पंच आयोगाने केलेली आहे की राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार त्यांनी मनमानी पद्धतीने वापरू नयेत. या बाबत या ठिकाणी बदल करण्यात यावा, ते वापरू शकणार नाहीत या दृष्टीने या ठिकाणी बदल करण्यात यावा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर एकंदरीत या ठिकाणी या प्रश्न उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की जे शिफारस म्हणून चुकीचं आहे. थोडक्यात जर आपण पाहिलं तर पंच आयोगाची जी काही स्थापना आहे ती 2007 मधली आहे. आयोगाची स्थापना 27 एप्रिल 2007 रोजी झालेली आहे. आयोगाचे सदस्य जे होते त्यामध्ये श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, श्री डॉक्टर NR माधव मेनन. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की जसं मागच्या 2023च्या गट क च्या एक्झाममध्ये सरकारी आयोगाच्या सदस्यांविषयी प्रश्न विचारला होता, तसं या ठिकाणी पंच आयोगाच्या सदस्यांविषयी सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे इथं आपण आयोगाचे सदस्य कोणते आहेत, पंच आयोगाचे सदस्य कोणते आहेत हेही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं की आयोगाच्या सदस्यांमध्ये श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, डॉक्टर NR माधव मेनन हे सदस्य विचार घेतलेले आहेत. आणि आयोगाचे सदस्य सचिव की जे आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहतात ते सदस्य सचिव आहेत श्री विजय शंकर, जे निवृत्त IPS अधिकारी व माजी संचालक CBI होते. तर त्यामुळे श्री विजय शंकर यांनी या आयोगाचं प्रशासकीय कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने सदस्य सचिव पद भूषवलेलं होतं. तर या आयोगाने केंद्र व राज्यामधील तत्कालीन व्यवस्थेच्या कामकाजाचं परीक्षण आणि पुनरावलोकन केलं. वैधानिक संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध किंवा आर्थिक संबंध याही विषयी त्यांनी शिफारशी केलेली आहेत. न्यायालयांचे अधिकार, कार्य, राज्यपालांची भूमिका, आणीबाणीच्या तरतुदी, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, पंचायती राज संस्था, आंतरराज्य नदीच्या पाण्याच्या संसाधनांची वाटणी अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या अहवालामध्ये शिफारशी केलेल्या आहेत. हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा जो काही अहवाल आहे तो पंच आयोगाने सादर केला होता 30 मार्च 2010 रोजी आणि 7 खंडांच्या या अहवालामध्ये 273 शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे जसं मी मागाशी म्हटलं की राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे हटवण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आवश्यक परिवर्तनासह तीच प्रक्रिया राज्यसभेने नाही तर राज्य विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारे हटविण्यामध्ये उपयोगात आणली पाहिजे. म्हणजे राष्ट्रपतीला जसं संसद महाभियोग प्रक्रियेद्वारे हटवण्याची प्रक्रिया राबवते त्या प्रक्रियेमध्ये आवश्यक परिवर्तनासह तीच प्रक्रिया राज्य विधानसभेने राज्यपालाला महाभियोगाद्वारे हटवण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा हटवण्यामध्ये उपयोगात आणली पाहिजे अशी शिफारस त्यांनी केलेली दिसून येते. तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो काही प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये पर्याय 3 जो काय आहे तो चुकीची शिफारस सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो एक प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे की जो केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जसं मी मागाशी म्हटलं की या ठिकाणी केंद्राच्या संबंधांची पुनर्रचना करण्यासाठी भारतामध्ये स्थापन झालेले कोणकोणते आयोग होते असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ह्या सर्व आयोगांची माहिती असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये प्रशासकीय सुधारणा आयोग 1966, राजमन्नार समिती 1969 की जो तामिळनाडू सरकारने स्थापन केलेला राजमन्नार कमिशन होता. त्यानंतर आनंदपूर साहिब प्रस्ताव 1973 पंजाब अकाली दल या अर्थाने. त्यानंतर पंजाबमध्ये अकाली दल सरकारने स्थापन केलेला
त्यानंतर पश्चिम बंगाल स्मरणपत्र 1977 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेलं होतं. सरकारी आयोग 1983 साली स्थापन केलेला हा आयोग की जो या ठिकाणी केंद्र सरकारने स्थापन केलेला होता आणि पुंछ आयोग की जोही केंद्र सरकारने स्थापन केला होता 2007 मध्ये. तर त्यामुळे या ठिकाणी आर्य सरकारिया किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्ट मदन मोहन पुंछी या 2 न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेले सरकारी आयोग असेल, पंच आयोग असेल किंवा इतरही घटक राज्य स्तरावर स्थापन केलेले आयोग असतील, तर त्यांचाही आपण विसर पडता कामा नये. आपल्याला या सर्व बाबींची माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे हाही भाग लक्षात ठेवा. त्यानंतर व्ही.पी. राजमन्नार कमिशन ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्यावेळेस या ठिकाणी राजमन्नार आयोग जो आहे, तो राजमन्नार आयोग जो तामिळनाडू सरकारने स्थापन केलेला होता, तर त्या तामिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या राजमन्नार आयोगाविषयी सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे, की जो आयोग 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टिकोनातून स्थापन केलेला होता. केंद्र राज्य संबंधाची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला हा आयोग होता आणि या आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या, त्या शिफारशी वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून केलेल्या होत्या, की जसं सर्व अखिल भारतीय सेवांना म्हणजे IAS, IPS, IFS समाप्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. सर्व अखिल भारतीय सेवा समाप्त करण्यात याव्यात. या आयोगाने आपला अहवाल जो काय आहे, तो या ठिकाणी 1971 मध्ये तामिळनाडू सरकारला सोपविला होता आणि एक आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी. जसं सरकारी आयोगाने एक आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी असं जे म्हटलं होतं, तशाच प्रकारचा उल्लेख या ठिकाणी राजमन्नार कमिशनने सुद्धा केला होता, की आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी. कलम 356, 357, 365 या राष्ट्रपती शासनाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत, त्या पूर्णतः समाप्त कराव्यात. संघसूची, समवर्ती सूची या दोन्ही सूचीतील काही विषयांना राज्यसूचीमध्ये हस्तांतरित केले जावे. घटक राज्यांना शेषाधिकार किंवा उर्वरित अधिकार प्रदान करण्यात यावेत. अशा अनेक शिफारशी राजमन्नार आयोगाने केल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशींना पूर्णपणाने फेटाळलं होतं, कारण की यातल्या बहुतांश शिफारशी केंद्र सरकारची जी काही ताकद आहे, शक्ती आहे किंवा केंद्र सरकारचे जे काही अधिकार आहेत, ते कमी करणाऱ्या शिफारशी होत्या असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने या आयोगाच्या शिफारशींना पूर्णपणे फेटाळलं होतं असंही म्हणायला जागा होते. तर त्यामुळे राजमन्नार कमिशनच्या शिफारशींनाही आपण विसरता कामा नये. त्यानंतर जसं मी मागच्याही भाग 1 मध्ये म्हटलं होतं, की केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करत असताना जनरली आपल्याला या ठिकाणी संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूचीतल्या विभिन्न विषयांबाबत प्रश्न विचारले जातात. तसं आयोगाने या आधीसुद्धा अनेक प्रकारच्या पूर्वपरीक्षांमध्ये या तिन्ही सूचींच्या विषयांबाबत प्रश्न विचारले. जसं की या ठिकाणी मी इथं काही उल्लेख केलेला आहे पहा, की ज्याच्यावर मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, की वीज, विवाह व घटस्फोट, दत्तक, वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे, व्यवसाय संघ किंवा कामगार संघटना या वेगवेगळ्या विषयांबाबत या ठिकाणी प्रश्न जो काय तो आयोगाने विचारला होता. तर त्या अर्थाने ही पण माहिती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, की वीज हा जो विषय आहे तो समवर्ती सूचीमध्ये मांडणारा विषय आहे, विषय क्रमांक 38. विवाह, घटस्फोट, दत्तक हा विषय क्रमांक 5 आहे समवर्ती सूचीमधला. वजने व मापे यांची मानके प्रस्थापित करणे विषय क्रमांक 50 संघ सूचीमधला आणि व्यवसाय संघ, कामगार संघटना विषय क्रमांक 22 समवर्ती सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. तसंच दिव्यांग व बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूचीमध्ये मांडणारा विषय आहे, विषय क्रमांक 9. डाकघर किंवा टपाल बचत बँक संघ सूचीमध्ये मांडणारा विषय आहे आणि विषय क्रमांक 39 म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येऊ शकेल. बँक व्यवसाय किंवा बँकिंग हाही विषय संघ सूचीमध्ये मांडणारा विषय आहे, विषय क्रमांक 45 या अर्थाने. त्याचबरोबर भारताबाहेर स्थळांच्या तीर्थयात्रा, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा संघ सूची या अर्थाने जर विचार केला तर विषय क्रमांक 20 जो काय तो सांगता येईल. आणि भारताबाहेरील स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा हा विषय मात्र राज्यसूचीमध्ये मांडणारा आहे, विषय क्रमांक 7. म्हणजे दोन्हीमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, की भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयात्रा की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा आपल्याला म्हणता येऊ शकेल, तर त्यामध्ये संघ सूचीमध्ये मांडणारा हा विषय क्रमांक 20 आहे. पण दुसरा एक राज्यसूचीमध्ये मांडणारा विषय आहे तशाच प्रकारचा, पण तो राज्यसूचीमध्ये मोडतो, की भारताबाहेरील स्थळांच्या यात्राहून अन्य यात्रा की जो राज्यसूचीमध्ये विषय मांडणारा विषय आहे, की विषय क्रमांक 7. तर या सगळ्याच दृष्टिकोनातून संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची विषयीचे प्रश्न मागे आयोगाने विचारले असल्यामुळे या विषयांची यादी तरी किमान आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी केंद्राच्या संबंधामध्ये केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीत केंद्र राज्य कायदेशीर संबंध, केंद्र राज्य वित्तीय संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध या दृष्टिकोनातून प्रश्न जे काय ते आयोग विचारतं. तर त्यामुळे आपण या ठिकाणी केंद्र राज्य संबंधाविषयीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा या ठिकाणी योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. विशेषतः एक प्रकारे केंद्र राज्य कायदेशीर संबंधामध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले आहे, की जसं की इथं पहा, की राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार, राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार की जी कलम 249 असणारी तरतूद आहे, ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न केंद्र राज्य कायदेशीर संबंधाविषयी विचारलेले, की
राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून राज्यातील एखाद्या विषयासंबंधी कायदे करणे आवश्यक आहे असे वाटल्यास राज्यसभा उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या किमान 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे किंवा बहुमताने असा ठराव मंजूर करते की ज्या ठरावाच्या मंजूर करण्यामुळे राज्यातील विषयासंबंधी कायदे करण्याचा संसदेला अधिकार प्राप्त होतो. तर त्यामुळे कलम 249 मध्ये जी काही कायदेशीर संबंधामधली तरतूद आहे ते आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तसंच या ठिकाणी कलम 256 विषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे की ज्यामध्ये घटक राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून केलं जाणारं मार्गदर्शन याबाबतची तरतूद आहे की घटक राज्य सरकारांना केंद्र सरकारने मार्गदर्शन करणे की ज्यामध्ये संसदेने केलेल्या व त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे हे घटक राज्य सरकारचे कर्तव्य असेल असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो कलम 256 च्या. एवढंच नव्हे तर घटक राज्यांनी कार्यकारी किंवा प्रशासकीय सत्तेचा वापर कसा करावा यासंबंधी केंद्र सरकार त्यांना आदेश देत असतं किंवा मार्गदर्शन करू शकतं आणि केंद्र सरकारने दिलेल्या अशा आदेशांची पालन करण्याची जबाबदारी राज्यांवर राहील असाही उल्लेख कलम 256 च्या पातीवर आपल्याला सांगता शिकेल. तर त्यामुळे कलम 256 मध्ये केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाच्या दृष्टिकोनातून घटक राज्य सरकारांना जे काही केंद्र सरकार मार्गदर्शन करतं त्या संबंधीच्या ज्या काही अनेक तरतुदी आहेत त्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे आर्टिकल 256 जे काय आहे ते आपण चांगल्या पद्धतीने विचारात घेण्याची गरज आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत केंद्राचे वित्तीय संबंधामध्ये सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. त्यात या ठिकाणी जीएसटी संबंधीचे जे काही तरतुदी आहेत त्याच्यावर आपण अधिक भर द्यावा कारण की अलीकडच्या कालखंडामध्ये जीएसटी संबंधीची जी काही चर्चा आहे ती वाढत गेलेली आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण असा निर्णय की या ठिकाणी केंद्र सरकारने आता जीएसटीचे जे काही स्तर आहे ते 2च ठेवलेले आहेत. तर अगोदर या ठिकाणी 3 स्तर होते पण आता या ठिकाणी 2च स्तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यामुळे जीएसटी बाबतचा हा जो काही महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने अलीकडच्या कालखंडात केलेला आहे तर त्याचा विचार करता जीएसटी संबंधीचा प्रश्न जो आहे तो विचारायला आयोगाला वाव असल्यामुळे आपण त्याही दृष्टीने संबंध माहिती केंद्राच्या संबंधीच्या पातळीवर विशेषतः केंद्रीय वित्तीय संबंधाच्या पातळीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. जसं जीएसटी बाबत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तर भारतीय संविधानात संसदेने मंजूर केलेल्या 101व्या घटनावलीने जीएसटीची निर्मिती केलेली आहे. संपूर्ण भारतात जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असणारे 122वे घटनावली विधेयक संसदेने 3 ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने तर 8 ऑगस्ट 2016 रोजी लोकसभेने मंजूर केलेले आहे. 8 सप्टेंबर 2016 रोजी या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि या विधेयकाला मंजुरी देणारे आसाम हे पहिले घटक राज्य तर बिहार व झारखंड हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे घटक राज्य होते. तर याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे आपण याबाबतची माहिती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की जीएसटी संबंधीचं विधेयक मंजूर करणारं पहिलं घटक राज्य कोणतं होतं आणि दुसरं आणि तिसरं घटक राज्य कोणतं होतं. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्र या विधेयकाला मंजुरी देणारं 10वं घटक राज्य होतं असं म्हणायला जागा आहे. आणि 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटीची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे हे देखील आपण विसरता कामा नये. तर त्यामुळे केंद्राच्या वित्तीय संबंधामध्ये जीएसटीचा संदर्भ जो काय आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याही दृष्टीतून तयारी आपण ठेवावी. एवढंच नव्हे तर 101व्या घटनावलीनुसार जीएसटीचा जो संदर्भ आपल्या घटनेमध्ये लागू केलेला आहे किंवा ऍड केलेला आहे तर त्या दृष्टीने कोणकोणत्या भारतीय राज्यघटनेतील कलमामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत, किरकोळ दुरुस्त्या कोणत्या कलमाच्या बाबतीत झालेल्या आहेत आणि कोणती नवीन कलमे ऍड झालेली आहेत, बाद झालेली कलमं कोणती आहेत किंवा या ठिकाणी 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर कोणते बदल झालेले आहेत या सर्व अर्थाने हा जो काही तक्ता मी मला स्पष्ट करतोय तोही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की जेणेकरून जीएसटी संबंधीच्या कलमांच्या रचनातून जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे माहिती असावं. तर मग आता पहा की 101वी घटनावली जी जीएसटी संबंधित झालेली आहे तर त्या अंतर्गत नवीन कलमे कोणती ऍड झालेली आहे तर कलम 246A, 269A, 279A की ज्यामध्ये 279A च्या दृष्टीतून विचार केला तर जीएसटी परिषदेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, जीएसटी काउन्सिलचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुरुस्त कलमे कोणती आहे तर कलम 268 आणि 271 मध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. बाद केलेली कलमे किंवा वगळलेली कलमे जर कोणती असतील तर 268A जे आहे ते वगळलेलं कलम आहे. किरकोळ दुरुस्त्या केलेली कलमे कोणती आहे तर त्यामध्ये कलम 248, 249, 250, 269, 270, 286, कलम 366 आणि कलम 368 या कलमामध्ये किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत. आणि 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर जर बदल झालेले असतील तर ते कोणते तर या ठिकाणी दुरुस्त विषय 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर कोणत्या विषयांच्या बाबतीत दुरुस्त विषय झालेले आहेत, विषयांच्या बाबतीत दुरुस्ती झालेली आहे तर संघ सूचीमधला विषय क्रमांक 84 याबाबत दुरुस्ती केलेली आहे आणि राज्य सूचीमधल्या विषय क्रमांक 54 बाबत दुरुस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि बाद विषय कोणते झालेले आहेत या जीएसटीच्या घटनावलीच्या माध्यमातून तर संघ सूचीतला विषय क्रमांक 92 आणि 92A हे विषय वगळण्यात आलेले आहेत, बाद करण्यात आलेले आहेत
आणि अनुसूचीतला विषय क्रमांक 52 आणि 55 हा सुद्धा बाद करण्यात आलेला आहे किंवा एक प्रकारे वगळण्यात आलेला आहे असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे कोणती कलमे की ज्या कलमांच्या बाबतीत दुरुस्ती झालेली आहे, कोणती नवीन कलमे ऍड झालेली आहेत, कोणती कलमं बाद केलेली आहेत किंवा वगळलेली आहेत, किरकोळ दुरुस्त झालेली कलमं कोणती आहेत, 7व्या परिशिष्टाच्या पातळीवर नेमके कोणते बदल झालेले आहेत, या सर्व अनुषंगाने हा जो तक्ता आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की जेणेकरून जीएसटी बाबतच्या दुरुस्तीच्या योजनेतून सगळ्या बाबतीत आपल्याला अनेक प्रकारची ही जी काही माहिती आहे ती लक्षात ठेवता येऊ शकेल. आणखीन एक प्रश्न मी इथं दिलेला आहे पहा की राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. पर्याय ए पंतप्रधान, बी अध्यक्ष वित्त आयोग, सी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, डी राज्याचे मुख्यमंत्री. पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. पर्याय 1 फक्त बी आणि डी, पर्याय 2 फक्त बी आणि सी, पर्याय 3 फक्त ए आणि सी आणि पर्याय 4 फक्त ए, सी आणि डी. तर आता या ठिकाणी याचं आपलं उत्तर शोधायचं आहे की एक प्रकारे राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. तर मित्रांनो, मागे एकदा आयोगाने राष्ट्रीय विकास परिषदेविषयी पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने आगामी कालखंडात सुद्धा जर या राष्ट्रीय विकास परिषदेविषयी इतर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला तर आपल्याला याबाबतची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा संदर्भ जो काय तो पुन्हा एकदा मी स्पष्ट करतोय. तर इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ACD पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि एक प्रकारे राज्यांचे मुख्यमंत्री हे जे काय आहेत या सर्व घटकांचा समावेश जो काय तो राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये असतो. अध्यक्ष वित्त आयोग सोडून या ठिकाणी पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ACD. मग आता राष्ट्रीय विकास परिषदेचा जर विचार केला तर स्थापना आहे 6 ऑगस्ट 1952ची. 6 ऑगस्ट 1952ला राष्ट्रीय विकास परिषद स्थापना झालेला आहे. रचनात्मक पातळीवर स्वरूप जर पाहिजे झालं किंवा संघटनात्मक पातळीवर स्वरूप पाहिजे झालं तर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान. त्यानंतर सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांचाही समावेश असतो. सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री अथवा प्रशासकांचाही समावेश असतो आणि योजना किंवा नीती आयोगाचे सदस्य यामध्ये समाविष्ट असतात. नीती आयोगाची संरचना आणि भूमिका राष्ट्रीय विकास परिषदेप्रमाणे समान असल्यामुळे नीती आयोगाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय विकास परिषदेकडे कोणतेही कार्य सोपवले गेलेले नाहीये. म्हणजे मागं आपल्याकडे 2015 मध्ये जो नीती आयोग स्थापन झालेला आहे तर त्या नीती आयोगाच्या स्थापनेपासून या ठिकाणी राष्ट्रीय विकास परिषदेकडे कोणतेही कार्य सोपवलं गेलेलं नाहीये. का तर राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोगाची संरचना ही समान असल्याने असं चित्र आपल्याला सध्या दिसून येत आहे. तर त्यामुळे राष्ट्रीय विकास परिषदेविषयी सुद्धा जर प्रश्न विचारला तर आपली तयारी असावी या अर्थाने हा उल्लेख मी केलेला आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खाली योग्य जोड्या जुळवा. आता पहा की इथं आपण असा विचार करण्याची गरज नाही की या ठिकाणी पंचायत राज विषयीचा प्रश्न विचारत असताना फक्त पंचायत राजमधल्या तरतुदीविषयी किंवा पंचायत राजविषयी स्थापन झालेल्या वेगळ्या समित्यांविषयी किंवा पंचायत राजच्या रचनेविषयी प्रश्न विचारला जाईल अशातला भाग नाही. तर ज्या पंचायत संस्थांची स्थापना ज्या कायद्यानुसार झालेली आहे, मग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असेल किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असेल, तर या दोन्ही कायद्यामधल्या कलमांच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न आयोग विचारत आलेला आहे. तर त्यामुळे त्याचीही तयारी आपली असली पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी त्याविषयी जर इतर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर आपण तो सोडवता यावा. तर इथं या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे आणि एका बाजूला या ठिकाणी तरतुदी दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला कलम क्रमांक दिलेले आहेत या कायद्यामध्ये. तर ए जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना, बी गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक, सी पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य आणि डी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य. कलम 55 दुसऱ्या बाजूला दिलेला आहे कलम 95, 2 कलम 78, 3 कलम 97 आणि 4 कलम 76. आणि पर्याय उत्तरामध्ये या ठिकाणी जे काही उल्लेख केलेला आहे तो या प्रकारचा आहे. पर्याय 1 4 1 2 3, पर्याय 2 2 3 4 1, पर्याय 3 1 4 3 2 आणि पर्याय 4 3 2 1 4. तर अशा प्रकारचे पर्याय देऊन या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो इथं आपल्याला विचारला गेलेला आहे की जो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधल्या कलम आणि तरतुदीविषयी विचारलेला प्रश्न आहे आणि योग्य जोडाजुळवा असं म्हटलेलं आपल्याला आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर का परफेक्टली त्याचं उत्तर माहिती असेल किंवा कलमांच्या अनुषंगाने असणाऱ्या संबंधित तरतुदी या कायद्यातल्या माहिती असतील तरच त्याचं उत्तर जे काय ते आपण देऊ शकता. तर या ठिकाणी आता आपण पाहू शकता की इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 2 3 4 1. जे काही या ठिकाणी तरतुदी आणि कलम क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 3 4 1.
तर मित्रांनो, मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 2, 3, 4, 1 किंवा पर्याय क्रमांक 2 हे का आणि कशा अर्थाने स्पष्ट करता येऊ शकेल? तर आपण या ठिकाणी पाहिलं तर असं लक्षात येईल, की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या या ठिकाणी जे काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा जर विचार केला तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे असं म्हणायला जागा होते. कशा पद्धतीने? तर जो काही या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता, की या ठिकाणी जो पहिला पर्यायाचा उल्लेख मी इथे केलेला आहे, तो या प्रकारे केलेला आहे, की जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना या तरतुदीचा उल्लेख या कायद्याच्या कलम 78 मध्ये केलेला आहे. पर्याय 2 चा जर विचार केला झाला तर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक या तरतुदीचा उल्लेख या कायद्याच्या कलम 97 मध्ये केलेला आहे. पर्याय 3 पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य याचा संदर्भ जो आहे तो या कायद्याच्या कलम 76 मध्ये केलेला आहे. आणि पर्याय 4 मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य या तरतुदीचा उल्लेख या कायद्याच्या कलम 95 मध्ये केलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या संबंध तरतुदींचा जर विचार केला तर या ठिकाणी कोणत्या कलमानुसार कोणती तरतूद या कायद्यामध्ये नमूद केलेली आहे हे जर आपल्याला पक्क माहिती असेल, हे जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असेल तरच आपण या ठिकाणी याबाबतचा जो काही संदर्भ आहे तो योग्य पद्धतीने देऊ शकता. तर त्यामुळे या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असेल किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 असेल, या दृष्टिकोनातून आपली किमान पातळीवर तरी कलम आणि तरतुदीच्या रचनेची तयारी असणं गरजेचं आहे, कारण की यावरही प्रश्न एमपीएससीकडून विचारले जातात. त्यामुळे त्याबाबतची तयारी आपण ठेवावी. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता शकेल, की पुढचा एक प्रश्न मी देऊ केलेला आहे तो या प्रकारचा आहे, की प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. आणि मग या ठिकाणी पर्याय दिले ते या प्रकारचे, की श्रीलंका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. दुसऱ्या बाजूला 1962, 1994, 1931, 1955. तर अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आयोगाने मागं विचारलेला असल्यामुळे, विशेषतः गट क च्या एक्झाममध्ये विचारलेला असल्यामुळे आपण याचीही तयारी ठेवणे गरजेचं आहे, किंवा वेगवेगळ्या देशांच्या पातळीवर प्रौढ मताधिकाराचा संदर्भ कशा पद्धतीने विचार घेतलेला आहे, कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणत्या वेळी किंवा कोणकोणत्या वर्षी हा प्रौढ मताधिकाराचा स्वीकार जो आहे तो केला गेलेला आहे. तर त्यामुळे इथंही आपण या ठिकाणी फॅक्च्युअल बेसिसवर जर माहिती योग्य पद्धतीने तयार ठेवली तर आपल्याला उत्तर देता येऊ शकेल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उत्तर काय सांगता येईल, तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी याचं उत्तर सांगता शकेल. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये जे काही संदर्भ आहे तो काय आहे, तर 4, 3, 1, 2 असा पर्याय क्रमांक 2 मध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, की 3, 4, 1, 2 असा उल्लेख जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे 3, 4, 1, 2 जो आहे तो संदर्भ आपल्याला या ठिकाणी उत्तर म्हणून सांगता शकेल. कशा अर्थाने, तर आपण इथं पाहू शकता, की श्रीलंका 1931 मध्ये प्रौढ मताधिकाराचा स्वीकार जो आहे तो श्रीलंकेमध्ये देऊ केलेला आहे. त्यानंतर मलेशिया 1955 मध्ये त्याचा प्रौढ मताधिकार जो आहे तो लोकांना प्राप्त केलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 1962 मध्ये या ठिकाणी हा प्रौढ मताधिकार जो आहे तो विचार घेतला गेलेला आहे. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 1994 या ठिकाणी प्रौढ मताधिकाराचा विचार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. तर त्यामुळे श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994 अशा वेगवेगळ्या वर्षांच्या कालखंडामध्ये या ठिकाणी प्रौढ मताधिकार जो आहे तो तिथल्या नागरिकांना प्राप्त झालेला आहे. त्या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे 3, 4, 1, 2 हे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. तर त्यामुळे अशाही प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर या ठिकाणी इतरही दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर गट ब गट क मध्ये राजभाषेविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या, की जे काही राजभाषेविषयीचे प्रश्न असतील किंवा भाषाविषयक वादाच्या दृष्टिकोनातून संविधान सभेमध्ये जी काही घडामोडी घडलेल्या होत्या तर त्याविषयीचे प्रश्न असतील, तर या दृष्टीने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे त्याचीही तयारी आपण ठेवण्याची गरज आहे. जसं आता घटनेमध्ये कलम 343 नुसार संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कलम 345 नुसार राज्यांची किंवा राज्यांच्या राजभाषेचा संदर्भ आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळतो. कलम 348 नुसार सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके इत्यादी करता वापरावयाची भाषा याही दृष्टीने कलम 348 मध्ये तरतूद जी काही ती केलेली आहे. याचबरोबर कलम 351 की ज्यामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक अशा प्रकारचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे कलम 343, कलम 345, 348, 351 या अंतर्गत येणाऱ्या भाषाविषयक तरतुदी ज्या आहेत त्याही आपण विसरता कामा नयेत, कारण की याबाबत सुद्धा प्रश्न आयोगाने विचार घेतलेले आहेत. जसं की अय्यंगार सूत्र, मुंशी अय्यंगार सूत्र जे काय आहे याविषयी सुद्धा मागे गट क मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला असल्यामुळे तर त्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा विचार जो काय तो करण्याची गरज आहे.
तर आयोगाने मागं मुन्शी अय्यंगार सूत्राविषयी सुद्धा प्रश्न विचारले असल्यामुळे मुन्शी अय्यंगार सूत्र सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावं, कारण की भाषा समस्येविषयीच्या प्रश्नातूनच हा जो काही प्रश्न आहे तो विचारला होता. त्यामुळे भाषेविषयक बाबतीतच्या ज्या काही संबंध घटनात्मक तरतुदी आहेत, राजभाषा असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी राजभाषेच्या प्रश्नातून असणाऱ्या संबंध तरतुदी असतील, तर त्या सर्व तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, की त्याविषयी सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट इथं सांगू इच्छितोय, ती म्हणजे ही, की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत, या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने 3 जुलै 2019 रोजी मान्यता दिली होती. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती आणि 9 प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात येईल कशाचं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचं, असंही स्पष्ट केलं होतं. तर या 9 भाषा होत्या हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मराठी, ओरिया, तामिळ, तेलुगू, उर्दू या 9 भाषांमध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचं भाषांतर करण्यात येईल. एवढंच नव्हे तर 25 जानेवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय घटनेच्या 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत असं जाहीर केलेलं आहे. तर त्यामुळे भाषाविषयक बाबतीतच्या ज्या काही संबंध या अलीकडच्या घडामोडी आहेत किंवा अलीकडच्या अपडेट्स आहेत त्याचाही संदर्भ आपण विचारता कामा नये, की त्याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितच वाव आहे, ही संभाव्य बेसिसवर मी स्पष्ट करतोय. त्यानंतर आणखीन एक प्रश्न मी पुढे सांगू इच्छितोय, तो या प्रकारचा की पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. सी पर्याय, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाहीये. आणि डी पर्याय, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. पर्याय उत्तरे आहेत पर्याय 1 ए बी सी, पर्याय 2 बी आणि डी, पर्याय 3 सी आणि डी आणि पर्याय 4 बी आणि सी. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो राष्ट्रीय मागासवर्गीयाविषयी आयोगाविषयी विचारला गेलेला प्रश्न आहे. जसं मी या आधी भाग 1 मध्ये पण म्हटलं होतं, गट ब असो गट क असो, या गट ब गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयोगांविषयी प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून आपली तयारी असावी. जसं मागच्या भाग 1 मध्ये मी राज्य महिला आयोगाच्या दृष्टिकोनातून असणारा जो संदर्भ आहे तो दिला होता, राज्य महिला आयोगाचा आणि भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वाच्या तरतुदींचा एक प्रकारे संबंध जोडून जो काही प्रश्न आहे तो एमपीसीने विचारला होता. तसाच असा एक प्रश्न जो काय तो मागे सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी. तर त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असो किंवा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असो, जमाती आयोग असो, अल्पसंख्याक आयोग असो, महिला आयोग असो किंवा इतर राज्य स्तरावरचे असणारे राज्य मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असो, अशा अनेक आयोगांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारायला त्यांची भरपूर वाव आहे. तर त्यामुळे याही आयोगाविषयीची थोडी बहुत तयारी आपली असली पाहिजे. जसं की आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, की अयोग्य विधान शोधा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी. तर या ठिकाणी आपल्याला जे काय ABCD पर्यायामध्ये पर्याय दिले आहेत, की मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो किंवा या आयोगाला इतरच मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाहीये. या आयोगाची स्थापना 1990 साली झाली आहे. तर उत्तरे दिली आहेत पर्याय उत्तरे ABC, BD, CD आणि BC. तर इथं या ठिकाणी ज्यावेळेस या प्रकारचा प्रश्न विचारला होता त्यावेळेसच्या दृष्टिकोनातून जर उत्तर सांगायचं झालं तर तत्कालीन दृष्टिकोनातून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B आणि D, अयोग्य विधाने या आधारावर. आता राहिला प्रश्न या ठिकाणी आज घडीला जर विचार करायचा झाला तर आज घडीला या ठिकाणी हा जो काही आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा वैधानिक आयोग नसून तो आता घटनात्मक संस्था आहे, घटनात्मक आयोग आहे. कारण की आपल्याकडे 102व्या घटनासुचीच्या माध्यमातून याबाबत चेंज झालेला आहे. 102व्या घटनासुचीनुसार या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला या ठिकाणी घटनात्मक दर्जा किंवा घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे. मात्र ज्या कालखंडात हा प्रश्न विचारला गेला तर तत्कालीन दृष्टिकोनातून जर विचार केला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B आणि D. मात्र आज घडीला आपण जर विचार केला तर आज घडीला आपण याचं स्वरूप जे काय ते या पद्धतीने सांगू शकता, की जसं स्थापना 14 ऑगस्ट 1993 या आयोगाची झालेली आहे. या आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय कायदा 1993 अंतर्गत करण्यात आली होती. हा आयोग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था होती. मात्र आता ती घटनात्मक संस्था आहे. का तर 102व्या घटनासुचीनुसार त्याला घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे. या कारणामुळे गृह खात्याअंतर्गत हा आयोग काम करत नाही तर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत काम करतो. कलम 2018 मध्ये 102व्या घटनासुचीद्वारे भारतीय घटनेमध्ये कलम 338B आणि कलम 342A व कलम 366-26C ही 3 कलमे समावेश करण्यात आली आहेत आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या घटनेच्या कलम 338B मध्ये तरतूद केलेली आहे. या आयोगाला घटनात्मक दर्जा किंवा स्थान जो काय आहे ते आता प्राप्त झालेला आहे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाबाबतच्या तक्रारी तपासणी आणि योग्य ते शिफारशी याबाबत करणे हा आयोगाच्या स्थापनेचा मुख्य हेतू आहे, हेही आपण सांगता शिकेल. तर त्यामुळे 102वी घटनावस्ती खाली या आयोगाचा कोणकोणत्या कलमाखाली विचार करण्यात आलेला आहे, या आयोगाची रचनात्मक स्वरूप कसं आहे, किंबहुना या आयोगाच्या स्थापनेचा हेतू काय आहे, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा आयोग काम करतो आणि आज घडीला हा घटनात्मक दर्जा किंवा घटनात्मक स्थान म्हणून या आयोगाकडे पाहिलं जातं. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची त्याच्या अधिकार व कार्यविषयीची सुद्धा तयारी आपण ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही जे काही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरचे आयोग आहेत, मग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग, महिला आयोग किंवा एक प्रकारे मानवाधिकार आयोग, अल्पसंख्याक आयोग यांच्याही बाबतची आपण या ठिकाणी तयारी ठेवणे गरजेचं आहे, कारण की त्याही दृष्टीतून प्रश्न आयोगाला विचारता येऊ शकतात. त्यानंतर पुढचा एक प्रश्न मी सांगतोय तो या प्रकारचा आहे की खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. पर्याय 1 संसदेची निर्मिती, पर्याय 2 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, पर्याय 3 भारताचे उपराष्ट्रपती आणि पर्याय 4 भारताचा माननीयवादी. आणि या ठिकाणी जोड्या लावाच्या प्रश्नातून जे काही कलमांचा उल्लेख पुढे केलेला आहे तो या प्रकारचा आहे की कलम 81, कलम 54, कलम 64 आणि कलम 76. तर आता एक लक्षात घ्या की जोड्या आपल्या इथं लावायच्या नाहीत, तर जोड्या लावून दिलेल्या आहेत, त्या जोड्यांमध्ये कोणती जोडी बिनचूक आहे, बरोबर आहे, हे इथं आपल्याला शोधायचे. तर संसदेची निर्मिती याचा संदर्भ कलम 81शी जोडलेला आहे, मात्र या ठिकाणी याचा संदर्भ या ठिकाणी कलम 81शी जोडता येत नाही. तर कलम 81शी जो काही संबंध आहे तो या ठिकाणी लोकसभेच्या रचनेशी जोडला जाऊ शकतो. संसदेची निर्मिती या रचनातून जोडला जाऊ शकत नाही, कारण की संसदेची निर्मिती ही कलम 79 नुसार घटनेमध्ये नमूद आहे. तर त्यामुळे संसदेची निर्मिती कलम 79 हे आपल्याला सांगता येऊ शकेल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत जी आहे याचा संदर्भ जो काय आहे तो या ठिकाणी कलम 55 मध्ये आहे, न की 54 मध्ये, कलम 54 मध्ये. त्यानंतर या ठिकाणी पुढची जी काही उल्लेख केले की भारताचे उपराष्ट्रपती कलम 64, तर भारताच्या उपराष्ट्रपतींचा संदर्भ जो काय तो कलम 64 मध्ये नसून कलम 63 मध्ये केलेला असल्यामुळे या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे तोही चुकीचा आहे. मात्र एक जोडी जी काय आहे ती बरोबर सांगता येऊ शकेल, ती म्हणजे 4थ्या क्रमांकाची की भारताचा माननीयवादी कलम 76. भारताचा माननीयवादी कलम 76 ही जी काही जोडी आहे ती बिनचूक आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारताचा माननीयवादी कलम 76. तर इथं कोणती जोडी बिनचूक आहे असा संदर्भ विचारलेला होता. तर या अनुषंगाने आपण सर्वच कलमांच्या प्रश्नातून तयारी ठेवणं गरजेचं आहे की जे काही महत्त्वाची कलम घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि वारंवार परीक्षेला विचारली गेलेली आहेत अशा प्रकारच्या कलमांची तयारी. तर इथं मी उल्लेख केलेला पहा की संविधानातील महत्त्वाच्या कलमांच्या रचनेचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी ही जी काही पर्याय दिलेली त्या संबंध पर्यायांचा आपण दोन्ही अर्थाने विचार करूया. की कलम 81 लोकसभेची रचना आहे, कलम 79 संसदेची रचना आहे, कलम 54 राष्ट्रपतीची निर्वाचक मंडळ स्पष्ट केलेलं आहे किंवा राष्ट्रपतीची जी काही निवडणूक आहे ते निवडणूक अंतर्गत असणारं जे काही निर्वाचक मंडळ असतं, इलेक्टोरल कॉलेज जे असतं त्याचा उल्लेख संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो कलम 54 मध्ये. कलम 55 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कलम 64 नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद नसून उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे याबाबतची तरतूद आहे आणि कलम 63 मध्ये भारताच्या उपराष्ट्रपती पदाची तरतूद केलेली आहे आणि ऑब्व्हियसली कलम 76 मध्ये भारताचा मान्यवादी आणि त्याचबरोबर कलम 88 मध्ये पण मंत्री व मान्यवादी यांची सभागृहाबाबतचे हक्क याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे जेव्हा केव्हा आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करू तेव्हा या ठिकाणी सर्वच दृष्टिकोनातून त्याची तयारी आपली असली पाहिजे किंवा प्रश्नात विचारलेली चुकीची जी काही कलम आहेत त्याचाही संदर्भ आपण लक्षात घ्यावा आणि ऑब्व्हियसली जे काही बिनचूक कलम म्हणून दिलेलं आहे ते तर बरोबरच आहे, पण त्याचबरोबर इतर जी चुकीची कलम दिली आहेत त्या अर्थाने कलमांची तरतूद नेमकी काय आहे हेही आपण पाहण्याची गरज आहे. तर त्यामुळे संविधानातील संबंध महत्त्वाची कलम आणि त्याविषयीच्या तरतुदी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे अशा प्रकारच्या प्रश्नांच्या अनुषंगाने. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मुख्यमंत्री व मंत्रिपरिषद याबाबतच्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात, का तर या ठिकाणी मुख्यमंत्री व मंत्रिपरिषदेच्या बाबतच्या तरतुदींचा संदर्भ घेऊन अनेक प्रकारचे प्रश्न आयोगाने याआधी विचारलेले आहेत. जसं की कलम 164(1) नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाद्वारे तसेच मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने मंत्रिपरिषदेची नेमणूक राज्यपालच करतात, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार पदावर राहतात. कलम 164(1)(a) नुसार 91व्या घटनासुनुसार नवीन तरतूद जी ऍड केलेली आहे, जी कलम 164(1)(a) मध्ये ऍड केली आपल्याला पाहायला मिळते की मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही आणि राज्यातील मुख्यमंत्री व मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. ही 91व्या घटनेनुसार नव्याने ऍड केलेली तरतूद आहे. कलम 164(2) नुसार मंत्रिपरिषद सामूहिकपणे विधानसभेस जबाबदार असते, हाही संदर्भ या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्याही बाबत बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याकडे विचारला जातो. जसं केंद्राच्या पातळीवर कलम 75(3) नुसार
मंत्रिपरिषद ही या ठिकाणी लोकसभेस जबाबदार असते असं म्हणायला जागा उरते. तसंच या ठिकाणी घटकराज्य स्तरावर कलम 164(2) नुसार मंत्रिपरिषद ही सामूहिकपणे विधानसभेत जबाबदार असते असं म्हणायला जागा उरते. त्यानंतर कलम 164(4) नुसार मंत्री कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यास 6 महिन्यांच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्य निवडून येणे आवश्यक आहे. का तर जोपर्यंत कोणताही मंत्री हा कोणत्या ना कोणत्या सभागृहात सदस्य होत नाही तोपर्यंत त्याचं मंत्रिपद कायम राहू शकणार नाही. तर त्यामुळे मंत्री कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यास 6 महिन्यांच्या त्याने राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्यत्व निवडून येणं आवश्यक आहे. त्यानंतर कलम 167(a) नुसार राज्याच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळविणे हाही एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे की जो मुख्यमंत्र्यांच्या अधिकार व कर्तव्याचा भाग म्हणून सांगता येऊ शकतो. तर त्याही बाबतीत या ठिकाणी जी काही माहिती आहे ती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही बाबत प्रश्न जो काय तो आयोगाकडून विचारला जातो. तर त्यामुळे याबाबतचे संबंध जे काही प्रश्न आहेत ते आयोग जे काय आहे ते विचारतं, विशेषतः कलम आणि कलमामध्ये असणाऱ्या तरतुदीच्या दृष्टिकोनातून. पुढचा एक प्रश्न तशाच प्रकारचा आहे की जो कलमावरच आधारित आहे की भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशेष गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. पर्याय 1 अनुच्छेद क्रमांक 152, पर्याय 2 अनुच्छेद क्रमांक 154, पर्याय 3 अनुच्छेद क्रमांक 160 आणि पर्याय 4 अनुच्छेद क्रमांक 163. तर मागाशीच आपण या ठिकाणी संविधानिक अधिकाराचा संदर्भ जो आहे तो मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिला होता. विशेषतः पुंछ आयोगाच्या शिफारशीच्या रचनेचा विचार केला तर या ठिकाणी ऑब्व्हियसली आपल्याला सांगता येईल की भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशेष गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. तर अनुच्छेद क्रमांक 163 नुसार ते विवेकाधिकार प्राप्त होतात, कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 163(2) नुसार राज्यपालास विवेकाचा अधिकार दिला गेलेला आहे. कलम 164(2) नुसार की ज्यामध्ये या प्रकारची तरतूद आहे की हा अधिकार राज्यपाल विशिष्ट प्रकारची घटनात्मक परिस्थिती निर्माण झाली असता वापरू शकतात. विवेकाधिकार जे आहेत राज्यपाल ते केव्हा वापरतात, तर राज्यपाल विशिष्ट प्रकारची घटनात्मक परिस्थिती निर्माण झाली असताच अशा प्रकारचा अधिकार वापरू शकतात. राज्यपालांचा विवेकानुसारचा निर्णय हा अंतिम असेल असेही हे कलम सांगते. तसेच त्यांच्या या निर्णयाबाबत त्यांना प्रश्न करता येत नाही, याही बाबतची तरतूद या कलम 163(2) नुसार आपल्याला स्पष्ट करता येते. तर त्यामुळे स्वविवेकाचा अधिकार जो राज्यपालांचा आहे तो कलम 163(2) नुसार या प्रकारचा आहे की ज्यामध्ये या सर्व गोष्टींचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे स्वविवेकाचा अधिकार या प्रकारची जी काही तरतूद आहे ती आपण सुद्धा योग्य पद्धतीने लक्षात ठेवावी. कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या विशिष्ट घटनात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अधिकार जो काही राज्यपाल वापरतात हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न कलमावर आधारितच पुढचा मी स्पष्ट करतोय तो या प्रकारचा आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. पर्याय 1 कलम 163, पर्याय 2 कलम 166, पर्याय 3 कलम 167 आणि पर्याय 4 कलम 164. तर या ठिकाणी ऑब्व्हियसली मगाशी मी मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषदेच्या संबंध तरतुदींचा संदर्भ देत असताना म्हटलं होतं की कलम 167 जो आहे तो मुख्यमंत्री यांची अधिकार व कर्तव्य दृष्टिकोनातून स्पष्ट केलेला आहे घटनेमध्ये. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 कलम 167 की भारतीय संविधानाच्या कलम 167 मध्ये राज्यपालांना माहिती पुरवणे व इत्यादी बाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे कलम 167 मधल्या ज्या काही तिन्ही तरतुदी आहेत कलम 167(a), कलम 167(b) आणि कलम 167(c) यानुसार असणाऱ्या तिन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याबाबत सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर इथं कलम 167(a) नुसार जी तरतूद सांगता येते ती या प्रकारची आहे की राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीची मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळविणे. कुणी, तर मुख्यमंत्र्यांनी. राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीची मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असेल. 167(b) नुसार जे कर्तव्य आहे ते या प्रकारचं आहे की राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी व विधिविधानाकरता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल माहिती जी मागवेल ती पुरविणे. म्हणजे राज्यपालांकडून जी काही माहिती याबाबत मागविली जाईल ती पुरविणे. आणि कलम 167(c) मध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे की ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब राज्यपालांनी आवश्यक केल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. कारण की बऱ्याच वेळा असंही दिसून येतं की एखाद्या विभागाच्या मंत्र्याच्या द्वारे निर्णय घेतला जातो आणि त्याची मंत्रिपरिषदेमध्ये चर्चा झालेली नसते किंवा विचार झालेला नसतो. तर अशा वेळेस राज्यपाल आवश्यकता वाटल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ तो मुद्दा सादर करण्यात यावा असं स्पष्ट करू शकतात. आणि मग अशा वेळेस मुख्यमंत्र्याचं हे कर्तव्य असेल की त्यांनी तो विचार जो काय आहे किंवा तो निर्णय जो काय आहे तो मंत्रिपरिषदेच्या विचारात सादर करणं हे
त्याचं कर्तव्य असेल. तर त्यामुळे या कलम 167A, कलम 167B आणि 167C नुसार असणाऱ्या ज्या काही तिन्ही तरतुदी आहेत, त्याही आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे, की त्याच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारत असतं, किंबहुना याच्या आधी आयोगाने त्याबाबत बरेच प्रश्न विचारलेले आहेत. आपण आपल्या संभाव्य प्रश्नविश्लेषणाला पुढे कंटिन्यू करूया. पुढचा एक प्रश्न मी सांगितलेला आहे तो या प्रकारचा आहे. भारताने प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती केली होती किंवा भारताने प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती प्रथम झाली. तर पर्याय दिलेले आहेत: न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि न्यायमूर्ती जगदीश सिंग केहर. तर ऑब्व्हियसली हा पूर्णपणाने एक फॅक्च्युअल प्रश्न आहे. तर त्यामुळे आपण या ठिकाणी जर योग्य पद्धतीने माहिती ठेवली तरच त्याचं उत्तर जे काही ते आपण देऊ शकता. इथं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यामुळे उत्तर आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. तर या अनुषंगाने आणखीन एक प्रश्न मागे पुढे आपल्याकडे गट क मध्ये विचारला होता की सद्यस्थितीमध्ये असणारे भारताचे जे काही लोकपाल आहेत ते कोण आहेत. कारण की न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्त केलेले होते, पण त्यांच्यानंतर या ठिकाणी इतर कोणती व्यक्ती जी काय आहे ती या लोकपालपदी आलेली आहे याही दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर त्या सर्व दृष्टीने आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. जसं की मी आता इथं स्पष्ट केलेलं आहे की लोकपाल पीठ सदस्य संख्या की ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 8 सदस्य असतात, एकूण 9 सदस्यीय लोकपाल पीठ किंवा लोकपाल समिती असते. कार्यकाल जो असतो तो 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत. निवड समिती म्हणजे लोकपालाच्या बाबतची जी काही निवड समिती आहे ती या प्रकारची आहे की लोकपालाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व त्याखेरीज सर्वांनी मिळून सुचवलेले कायदे पंडित हे 5 सदस्य असतील, ज्यांचा समावेश या लोकपाल निवड समितीमध्ये असतो. त्यानंतर नियुक्ती जी आहे ती भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते लोकपालांची. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष की ज्यांनी 30 मार्च 2019 रोजी लोकपाल म्हणून देशाचे प्रथम लोकपाल म्हणून पदाची शपथ घेतली होती. 2017 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते आणि नियुक्तीवेळी घोष यांचे वय 66 वर्षे होते. म्हणजेच 2019 नंतर 4 वर्षे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. का तर वयाची जी काही अट आहे ती 70 वर्ष आहे. त्यामुळे 66 वर्षे वयाचा विचार करता 2019 नंतर 4 वर्ष लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर पिनाकी चंद्र घोष जे काही ते कार्यरत होते. मात्र सध्याच्या पातळीवर विचार जर करायचा झाला तर 10 मार्च 2024 पासून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर किंवा सध्याचे असणारे हे लोकपाल जे आहेत खानविलकर यांचं नाव मागे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं होतं. कारण की लोकपालाच्या ऑफिसच्या माध्यमातून काही वाहनांची खरेदी जी काय आहे किंवा काही मोटार कारची जी काही खरेदी आहे, म्हणजे एक प्रकारे इम्पोर्टेड मोटार वाहनांची किंवा मोटार कारची खरेदी जी काही केली गेलेली होती त्याविषयीचा एक प्रोपोगंडा जो काय तो झालेला होता किंवा त्याविषयीची बरीचशी चर्चा जी काय ती माध्यमामध्ये झालेली होती, प्रसार माध्यमामध्ये झाली होती. या लोकपाल ऑफिसच्या या निर्णयाबद्दल बरेचसे आक्षेप जे काय ते घेतले होते. जेव्हा
माणिकराव खानविलकर हे लोकपालपदी आलेले तेव्हा. तर त्यामुळे याचा विचार करता, या सध्याच्या घडामोडीचा विचार करता हेही आपण लक्षात ठेवा की सध्या लोकपालपदी कोणती व्यक्ती कार्यरत आहे, तर न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर. त्यानंतर पुढचा एक प्रश्न मी सांगू इच्छितो तो या प्रकारचा की जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणते विधान हे जे आहे ते लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते ओळखा. एक मुफ्त इथं मुफ्त नाहीये तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका असं असणं अपेक्षित आहे. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, कारण आपण इंग्लिशमध्ये पाहू शकता की फ्री अँड फेअर इलेक्शन्स असा उल्लेख केलेला आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर बी व्यक्तीची प्रतिष्ठा, सी अल्पसंख्याकांचे शासन, डी कायद्यासमोर समानता. पर्याय उत्तरे: पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 फक्त सी आणि पर्याय 4 ए आणि डी. तर इथं विचारले काय, तर एक प्रकारे लोकशाहीचे मूल्यमापन करायचे झाले तर लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही असं कोणतं विधान आहे किंवा कोणती विधाने आहेत ते ओळखा. तर इथं या ठिकाणी पहिला जो उल्लेख केलेला आहे की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, तर ऑब्व्हियसली भारतामध्ये जर का लोकशाहीचं मूल्यमापन करायचं असेल किंवा चांगल्या प्रकारच्या लोकशाहीचा विचार करायचा असेल तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका असणं गरजेचं आहे. कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेने देऊ केलेलं असल्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि अशा या मतदान करण्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा असेल तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका होणं अपेक्षित आहे. त्यामुळे ए पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय व्यक्तीची प्रतिष्ठा, कारण की लोकशाहीमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठेला महत्त्व असतं. मग व्यक्ती पुरुष असो, महिला असो, दलित असो, अल्पसंख्याक असो, अदरवाईज इतर कोणत्याही प्रकारची व्यक्ती असो, प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला महत्त्व आहे आणि व्यक्तीची प्रतिष्ठा बंधुतेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये विचार घेतलेली आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ह्याचे महत्त्व आहेच. राहिला प्रश्न सी पर्यायाचा की अल्पसंख्याकांचे शासन. तर या ठिकाणी लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वांच्या शासनाला महत्त्व दिलेलं आहे. कोणत्या बहुसंख्याकांच्या लोकसंख्येला किंवा अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येला प्राधान्य दिलेलं नाहीये. त्यामुळे अल्पसंख्याकांचे शासन हे जे काही पर्याय आहे तो लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीये. अल्पसंख्याकांचे शासन हा जो काही पर्याय आहे तो लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीये. त्यामुळे सी पर्याय जो काय तो चुकीचा आहे, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त सी. तर राहिला प्रश्न कायद्यासमोर समानता. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे. तर त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये हा जो काही पर्याय आहे तो लागू होतो. पण उत्तर या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त सी, का तर अल्पसंख्याकांचे शासन हा लोकशाही व्यवस्थेला अनुसरून पर्याय नाहीये. म्हणून या ठिकाणी लोकशाहीमध्ये प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून सर्वच जनतेला आपली मते मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याने आणि सर्व जनतेचं शासन मान्य केलेलं असल्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही बहुसंख्याकांचं अथवा अल्पसंख्याकांचं असं कोणत्याही प्रकारचं शासन नसतं, कोणत्याही गटाचं शासन नसतं किंवा कोणत्याही समूहाचं शासन नसतं. तर ते सर्वांचं शासन असतं, जनतेचं शासन असतं असं म्हणणं योग्य आहे आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याकांचे शासन. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे पहा की कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की गट ब असो किंवा गट क असो या दोन्ही प्रकारच्या पूर्वपरीक्षांमध्ये प्रशासनावरील न्यायिक संस्थेचं नियंत्रण, प्रशासनावरील कायदे मंडळाचं नियंत्रण किंवा प्रशासनावरील कार्यकारी मंडळाचं नियंत्रण या बाबतचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. विशेषतः प्रशासकीय कृतीवरील न्यायिक नियंत्रणावरचे प्रश्न अधिकाधिक प्रमाणात विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर इथंही तशाच प्रकारचा प्रश्न आहे की कोणत्या तत्वाच्या माध्यमातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. पर्याय 1 न्यायिक पुनर्वलोकन, पर्याय 2 कायद्याचे राज्य, पर्याय 3 प्रदत्त विधिनियम आणि पर्याय 4 सत्ता विभाजन. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो म्हटलेलं आहे. प्रथमदर्शनी आपल्याला लगेच याचं उत्तर आपलं वाटणं साहजिक आहे की एक प्रकारे न्यायालयीन पुनर्वलोकन की ज्याद्वारे या ठिकाणी न्यायसंस्था प्रशासकीय कृतीवर नियंत्रण ठेवते असं वाटणं साहजिक आहे. पण इथं प्रश्न हा विचारलेला नाही की कोणत्या माध्यमातून न्यायसंस्था त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. प्रश्न हा विचारलेला आहे की कोणत्या तत्वाच्या द्वारे न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो म्हटलेला आहे, उगम होतो. तर त्यामुळे या ठिकाणी इथं उगम या शब्दाचा विचार करता उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवर नियंत्रणाचा उगम होतो असं म्हणणं योग्य आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायद्याचे राज्य. आता हे जे काही कायद्याचं राज्य आहे ही संकल्पना कुणी कधी मांडली याचीही आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, की त्याही दृष्टिकोनातून आयोगाने प्रश्न याआधी विचारलेले आहेत. जसं की मी इथं स्पष्ट केलेलं पहा की कायद्याचे राज्य म्हणजे कायद्याची निर्विवाद अधिसत्ता. कोणत्या व्यक्ती समूहाची किंवा कोणत्या राजकीय पक्षाची निर्वाद सत्ता असं म्हणता येईल का, तर नाही.
तर कायद्याचे राज्य म्हणजे कायद्याची निर्विवाद अधिसत्ता, जेथे कायदा हाच अंतिम सत्ता असतो आणि सर्व नागरिक आणि सत्ताधारी सुद्धा यांना कायद्याची सार्वभौमत्व मान्य करावे लागते आणि ती व्यवस्था म्हणजे विधीची अधिसत्ता किंवा कायद्याचे राज्य असं म्हटले जाऊ शकते. म्हणजे नागरिक असो आता सत्ताधारी असो, सर्वांना कायद्याची सत्ता मान्य करावी लागते हे म्हणणं योग्य आहे. इंग्लंडमध्ये 1215 साली मॅग्ना कार्टामुळे राजाच्या निरंकुश सत्तेला पायबंद घातला गेला आणि इंग्लंडच्या राजाने प्रथम विधीची अधिसत्ता किंवा कायद्याची अधिसत्ता, कायद्याचं राज्य मान्य केलं. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध विधिज्ञ प्रोफेसर अल्बर्ट व्हेन डायसी किंवा A.V. डायसी यांनी कायद्याचे राज्य ही संकल्पना मांडली. म्हणजे एकंदरीत जर पाहायचं झालं तर या ठिकाणी इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध जे विधिज्ञ होते अल्बर्ट व्हेन डायसी यांनी कायद्याचे राज्य ही संकल्पना मांडली. डायसी यांनी कायद्याचे अधिराज्य ही संकल्पना स्पष्ट करत असताना 3 तत्व किंवा 3 पैलूंचा उल्लेख केलेला आहे की ज्यामध्ये ऑब्व्हियसली या एका तत्वाचा संदर्भ जो आहे तो आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये पाहायला मिळता. कोणत्या लोकशाही तत्वाला अनुसरून असणारी लोकशाही व्यवस्थेला अनुसरून असणारी जी काही तत्व आहेत ती कोणती आहेत या स्वरूपाचा प्रश्न आपण मागे पाहिला होता. त्याच्यामध्ये कायद्यासमोर समानता हा जो काही संदर्भ आहे तो पाहिला होता. तर तशाच प्रकारचं तत्व जे डायसी यांनी कायद्याच्या अधिराज्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की देशातील शासन व्यवस्थेसाठी असणारे कायदे निर्वाहित असावेत आणि राज्यातील नागरिकांची मान्यता या कायद्यांना असली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसावा, म्हणजे कायदा श्रेष्ठ असावा, कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसावा असा अर्थ कायद्याच्या अधिराज्याचा डायसी यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान, पंथ या कोणत्याही कारणावर राज्य किंवा प्रशासन या व्यक्तीमध्ये भेदभाव करणार नाही या कोणत्या आधारावर, आणि कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात तिचा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आणि कायद्याने ठरवलेली न्याय देण्याची कार्यपद्धती वापरल्याशिवाय अटक करून तुरुंगात ठेवता येणार नाही किंवा शिक्षा देता येणार नाही. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत या ठिकाणी गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा ठरवता येणार नाही किंवा शिक्षा करता येणार नाही ही तरतूद असेल किंवा कायद्यासमोर समान असण्याशी संबंधित तरतूद असेल, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी ज्या मूलभूत हक्कामध्ये दिलेल्या आहेत त्याच कायद्याच्या अधिराज्याच्या व्याख्येमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपली कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडता यावीत यासाठी त्यांना संरक्षण देणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय कायदे सुद्धा भारतामध्ये आहेत. जागतिक पातळीवर सुद्धा असतात. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना केलेल्या कृतीबाबत चौकशी करायची असल्यास त्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरणे सुद्धा आपल्याकडे स्पष्ट केलेली आहेत. जसं की भारतीय राज्यघटनेच्या भाग 14A मध्ये कलम 323A च्या माध्यमातून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबतची तरतूद आपल्याला घटनेमध्ये केलेली पाहायला मिळते. तर अशा या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कृतीबाबतची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरणे सुद्धा असतात हेही म्हणायला जागा होते. त्यामुळे प्रशासकीय कृतीवरील न्यायिक नियंत्रणाचाही संदर्भ जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्याही बाबत प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ए. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणं आवश्यक आहे. बी. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. पर्याय उत्तरे: पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए आणि बी दोन्ही, आणि पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. विचारलाय प्रश्न विधान परिषदेविषयी आणि विचारलंय काय तर या 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी फक्त ए हे विधान जे आहे ते योग्य आहे. या अर्थाने का तर विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणं आवश्यक आहे. तर हे ए जे विधान आहे ते पूर्णतः बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतल्या या ठिकाणी कलम 169(1) मधल्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी ए हे विधान पूर्णतः बरोबर आहे. बी विधानाचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी बी हे विधान योग्य का नाहीये? कारण की एक लक्षात घ्या की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की संसदेत हा जो काही ठराव आहे तो साध्या बहुमताने पारित करणं गरजेचं असतं न की 2/3 सदस्यांच्या बहुमताने. त्यामुळे बी हा जो काय आहे तो पर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. मात्र ए जो पर्याय आहे तो पूर्णतः योग्य आहे. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त ए. मात्र इथं आपल्याला या ठिकाणी कलम 169 मधली जी काही संबंध तरतूद आहे ती सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून याबाबतचा प्रश्नाचा विचार करता आपल्याला पूर्ण अर्थाने याबाबतची सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा की कलम 169(1) नुसार विधान परिषद हे सभागृह निर्माण करणे वा नष्ट करण्यासाठी त्या घटकगृहाच्या विधानसभेने एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व सभागृह उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. कशा प्रकारची? विधान परिषद निर्माण करण्याविषयीची किंवा नष्ट करण्याविषयीची तरतूद कायद्याद्वारे करता येईल. पण त्याकरता विधानसभेने 2/3 बहुमताने ठराव पास करणं गरजेचं आहे. विधान परिषद निर्माण वा नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते. अर्थात राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना
संबंधित कायदा करू शकत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. विधानसभेने ठराव पास करणंही गरजेचं आहे आणि विधानसभेचा ठराव जरी या ठिकाणी पास केलेला असला तरी संसदेवर तो बंधनकारक नसतो. मात्र संसद राज्य विधानसभेच्या ठरावाशिवाय किंवा ठरावाविना कायदा जो काय तो करू शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी ज्या परस्पर पूरक आहेत. विधानसभेने ठराव पास करणं हेही महत्त्वाचं आहे आणि संसदेने त्या अनुषंगाने कायदा करणं हे देखील महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत असं म्हणायला जागा होते कलम 169च्या प्रश्नातून. त्याचबरोबर कलम 169(3) नुसार जी काही तरतूद आहे ती पण महत्त्वाची आहे की संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम 368 नुसार घटनास्थी किंवा संवैधानिक सुधारणा असल्याची मानले जाणार नाही. कलम 169(3) नुसार हा जो काही बदल केला जाईल की एखाद्या घटक राज्यात नवीन विधान परिषद निर्माण करणं किंवा असलेली विधान परिषद नष्ट करणं, हा जो काही बदल आहे तो कलम 368 नुसार घटनास्थी असल्याचे मानले जाणार नाही, असा संदर्भ कलम 169(3) मध्ये स्पष्ट केलेला आहे. की जसं आपल्याकडे नवीन घटक राज्यांच्या निर्मिती बाबतचा जो संदर्भ आहे तो साध्या बहुमताने विचार घेतला जातो आणि तोही कलम 368 नुसार या ठिकाणी घटनास्थी मानला जात नाही. तर तसंच या ठिकाणी कलम 169(3) नुसार विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याविषयीचा सुद्धा बदल घटनास्थी मानला जाणार नाही कलम 368 नुसार. तर हे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केली नाही? मूलभूत हक्कांच्या अंतर्गत घटनात्मक उपायांसंबंधीचा जो हक्क आपल्याला पाहायला मिळतो तर त्या अनुषंगाने विचारलेला हा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केली नाही? पर्याय 1 निषेधाज्ञा, पर्याय 2 प्रतिषेध, पर्याय 3 अधिकार प्रच्छा आणि पर्याय 4 उत्प्रेक्षण. तर उत्तर सांगता येईल पर्याय 1 ते म्हणजे निषेधाज्ञा. का तर अनुच्छेद 32 किंवा कलम 32 मध्ये मूलभूत हक्कांच्या अंतर्गत निषेधाज्ञा या प्रकारच्या आदेशाची तरतूद केलेलीच नाहीये. केलेली आहे तर ती कशाची केलेली आहे? बंदी, प्रतिशीकरण, परमादेश, अधिकार प्रच्छा, प्रतिषेध, उत्प्रेक्षण अशा प्रकारच्या या ठिकाणी आदेशांबाबतची तरतूद जी काय आहे ती कलम 32 मध्ये केलेली आहे. मात्र निषेधाज्ञा याबाबतचा संदर्भ आपल्याला कलम 32 मध्ये पाहायला मिळत नाही. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निषेधाज्ञा. मग निषेधाज्ञा म्हणजे नेमकं काय? तर कलम 32 नुसार निषेधाज्ञा आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही. पण निषेधाज्ञा म्हणजे काय? तर न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा वा आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा म्हटलं जातं. न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा वा आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा असं म्हटलं जातं. पण याचा संदर्भ कलम 32 मध्ये स्पष्ट नाहीये. त्यानंतर पुन्हा एक तशाच प्रकारचा प्रश्न मी सांगू इच्छितो जो मागाशी मी स्पष्ट केला होता की प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. कोणत्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनावर न्यायिक नियंत्रण ठेवलं जातं किंवा कोणत्या स्वरूपात न्यायिक नियंत्रणाचा प्रशासनावरील कृतीवरचा जो काही उगम आहे तो झाला होता असा प्रश्न मागाशी आपण पाहिला होता. तर तशाच प्रकारचा आणखीन एक प्रश्न आहे की प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. 1 प्रशासकीय अंगाची मुखत्यारी व मनमानी काबूत ठेवणे, 2 नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यास सहाय्य करणे, 3 नागरिकांच्या अधिकारांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि 4 सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. तर मित्रांनो आता या ठिकाणी विचारलंय काय की प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर आपलं सांगता येईल मूलभूत हक्कांच्या रचने म्हणा किंवा अधिकारांच्या रचने म्हणा ते म्हणजे नागरिकांच्या अधिकारांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे. कारण की जर का प्रशासनाच्या एखाद्या कृतीमुळे नागरिकांच्या अधिकाराचं किंवा स्वातंत्र्याचं जर हनन होत असेल, उल्लंघन होत असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी न्यायिक नियंत्रणाचा प्रशासनावर कृतीवरील नियंत्रणाचा मुख्य उद्देश हाच असू शकतो की नागरिकांच्या अधिकाराचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे. आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. जर का प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कृती वा निर्णयातून नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर प्रशासन व त्यातील अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. हे न्यायिक नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. तर न्यायिक नियंत्रण जे प्रशासनाच्या कृतीवरचं असतं ते नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होऊ नये या अर्थाने असतं म्हणायला जागा होते. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे जो या प्रकारचा आहे, जो हे या ठिकाणी कलम 3 नुसार विचार घेतलेला प्रश्न आहे. खालील विधान लक्षात घ्या. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बी संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. सी नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि डी असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे किंवा आहेत? पर्याय 1 ए आणि डी, पर्याय 2 ए बी आणि डी, पर्याय 3 ए बी आणि सी आणि पर्याय 4 वरील सर्व.
तर मित्रांनो विचारलंय काय की कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे किंवा आहेत. तर आता पहिला जो पर्याय दिलेला आहे की कलम 3 नुसार संस्कृत राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. तर ऑब्व्हियसली आपल्याकडे संसदेला तो अधिकार कलम 3 नुसार स्पष्ट केला गेलेला आहे की एखाद्या घटक राज्यातून नवीन राज्य निर्माण करू शकते. त्यानंतर संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते, हेही अधिकार संसदेला आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते, हेही या ठिकाणी बरोबर आहे. कारण की आपल्याकडे ज्या काही संघराज्य क्षेत्राच्या रचनातून किंवा घटक राज्य रचनातून जे काही तरतुदी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात घटनेअंतर्गत, तर त्याचा विचार करता या ठिकाणी ABC यामधल्या संबंध तरतुदी ज्या आहेत त्या बरोबर आहेत. कारण की घटनेच्या भाग 1 मधील कलम 3 नुसार प्रश्नातील ABC हे तीनही विधाने बिनचूक किंवा बरोबर आहेत. मात्र D हे विधान चुकीचं आहे. का? तर या ठिकाणी या D विधानामध्ये काय उल्लेख केलेला आहे की असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते संसदेवर, तर असं बंधन नसतं. आपल्याकडे भारतीय संघराज्य प्रणालीच्या अंतर्गत केंद्राला अधिकाधिक अधिकार देऊ केलेले आहेत, संसदेला अधिकाधिक अधिकार देऊ केलेले असल्यामुळे या ठिकाणी असं विधेयक सादर करत असताना राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत हे संसदेने स्वीकारणं बंधनकारक नसतं आणि म्हणून या ठिकाणी D पर्याय जो काय तो चुकीचा आहे, अयोग्य आहे. मात्र ABC हे पर्याय बिनचूक आहेत, म्हणून उत्तर आपलं सांगता येईल एक प्रकारे पर्याय 3 ABC. त्यानंतर आणखीन एक प्रश्न की जो कलमावरच आधारित आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी केंद्र राज्य संबंधाशी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे. कलम 270, पर्याय 1 कलम 270, पर्याय 2 कलम 280, पर्याय 3 कलम 275 आणि पर्याय 4 कलम 265. तर मित्रांनो या ठिकाणी विचारलंय काय की केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित कोणतं कलम आहे. तर ऑब्व्हियसली उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 कलम 275. तर कलम 275 नुसारची तरतूद तर आपल्याला माहिती असणं आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर कलम 265, 270 आणि 280 नुसार ज्या तरतुदी आहेत त्याही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याही आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. कारण की जर का आपल्याला आपल्या घटनात्मक तरतुदी आणि कलमांचा अभ्यास परिपूर्ण ठेवायचा असेल तर जे काही प्रश्न आयोगाने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्या संबंध कलमांविषयीच्या तरतुदी आणि कलमांचा क्रमांक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आता पहा कलम 275 नुसार तरतूद काय आहे की जी राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेली आहेत अशा राज्यांना विशेष अनुदाने देण्याची तरतूद केली गेलेली आहे आणि अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेल्या घटक राज्यांना विशेष अनुदाने केंद्र सरकारकडून दिली जातात आणि त्याबाबतची तरतूद कलम 275 मध्ये केलेली आहे. अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मग अशी अनुदाने देताना वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या जातात. कारण की प्रत्येक राज्याची असणारी आर्थिक दुर्बलता किंवा आर्थिकदृष्ट्या असणारी परिस्थिती ही सारखीच असते अशातला भाग नाही आणि त्यामुळे प्रत्येक राज्यांना दिलं जाणारं जे काही अनुदान आहे किंवा रकमा आहे त्याच्या रकमा वेगवेगळ्या असतात असं म्हणायला जागा होते. कलम 265 नुसार पण तरतूद आपल्याला माहिती असली पाहिजे की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसविणे. कलम 265 ची तरतूद काय की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसविणे. कलम 270 मध्ये तरतूद काय केलेली आहे की आकारणी केलेले व संघराज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर. आकारणी केलेले व संघ राज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर अशी तरतूद कलम 270 च्या स्तरावर आहे. आणि ऑब्व्हियसली कलम 280 नुसार जी तरतूद आहे केंद्रीय वित्त आयोगाबाबतची तर तीही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर अशा या वेगवेगळ्या कलमांच्या प्रश्नातून विचारलेले प्रश्न सुद्धा आपण तयार ठेवले पाहिजेत. आता विशेषतः या ठिकाणी मागाशी मी केंद्र राज्य संबंधाशीचा उल्लेख करत असताना एक प्रकारे केंद्र राज्य कायदेशीर संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध यांचा संदर्भ दिलेला होता आणि त्याचबरोबर केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत एक प्रकारे जे काही विभिन्न आयोग स्थापन केलेले सरकारी आयोग किंवा पंच आयोग किंवा राजमंडळ कमिशन यांचा उल्लेख मी केला होता. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की अलीकडच्या कालखंडात सुद्धा एक महत्त्वपूर्ण जो काही निर्णय आहे तो तामिळनाडू सरकारने घेतलेला. जसं तामिळनाडू सरकारने राजमन्नार कमिशन स्थापन केला होता तसंच तामिळनाडू सरकारने सध्याच्या पातळीवर विचार केला तर एप्रिल 2025 मध्ये तामिळनाडू सरकारने म्हणजे एम के स्टॅलिन सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी एक नवीन निर्णय घेतलेला होता की जो निर्णय या प्रकारचा होता की त्यांनी केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्याकरता एक समिती स्थापन केलेली आहे. ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल 2025 रोजी जी काही समिती आहे ती या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्थापन केली होती. ही समिती स्थापन करण्यामागचा जो हेतू आहे तो हा आहे की एक प्रकारे सध्याच्या पातळीवर केंद्राच्या संबंधामध्ये जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे विशेषतः भाजप
सरकार हे केंद्रामध्ये जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून केंद्राचे घटक राज्यांबरोबरचे आणि जिथं विरोधी पक्षांची असणारी सत्ता आहे अशा घटक राज्यांबरोबरचे असणाऱ्या केंद्राच्या संबंधित तणावाचे राहिलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची समिती जी काय ती या तामिळनाडू सरकारने स्थापन केलेली होती किंवा स्थापन केलेली आहे असं म्हणायला जागा होते. तर ही समिती जानेवारी 2026च्या अखेरीस आपला अंतरिम अहवाल जो काय तो सादर करणार आहे आणि संपूर्ण अहवाल 2 वर्षात सादर करणार आहे असं या ठिकाणी या सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आणि या समितीमध्ये माजी IAS अधिकारी अशोक वर्धन शेट्टी आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष नागनाथन हे सदस्य आहेत. म्हणजे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ ही जी काही समिती स्थापन केलेली आहे तामिळनाडू सरकारच्या स्टॅलिन सरकारने, तर या समितीमध्ये माजी IAS अधिकारी अशोक वर्धन शेट्टी आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष नागनाथन हेही सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर ही पण माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की जेणेकरून याच्याही बाबत प्रश्न जर विचारला गेला तर आपण एक प्रकारे या केंद्राच्या संबंधाच्या पातळीवर अपडेट आहोत किंवा अपडेट राहत आहोत हे लक्षात येऊ शकेल. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा आज आपण या ठिकाणी इथं घडून आणलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी आगामी गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला आपण योग्य पद्धतीने सामोरं जाऊ शकू. तर त्यामुळे भाग 2 अंतर्गत या संबंध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मी अनेक संभाव्य गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे आणि अशाच प्रकारची आपली चर्चा जी काय ती भाग 3च्या माध्यमातून सुद्धा गट क च्या हेतूने पुढेही कंटिन्यू असणार आहे. तर त्यामुळे गट क सेशनातून पुन्हा मी 2 आणखीन व्हिडिओ करणार आहे भाग 3 आणि भाग 4च्या बेसिसवर. तर तेही आपण लवकर या ठिकाणी पाहू शकाल आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, पुन्हा एकदा जाताना आपल्या सर्वांना विनंती की आपल्या YouTube चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याही व्हिडिओला अधिकाधिक पद्धतीने शेअर आणि लाईक करा. तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.